हॅलो फ्रेंड, टू डू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि प्लेन यामधल्या लेक्चर नंबर 1ला सुरुवात केलेली आहे. आपल्या ज्या चॅप्टरचं नाव आहे त्यामध्ये लाईन आणि प्लेन दिलेलं आहे. आपल्याला त्यावरच्या प्लेन या भागावर पहिले कन्सिडर करायचं, नंतर लाईनविषयी डिस्कशन करायचं. तू म्हणता सर असं कसं काय हो, डायरेक्ट तुम्ही प्लेन शिकून राहिले, पहिले लाईन घ्या. त्याच्यासाठी आपण पहिले लाईनचं थोडं इंट्रोडक्शन घेणार, लाईनचे इक्वेशन घेणार, त्याच्यानंतर लगेचच आपण प्लेनला सुरुवात करणार. आता पहा, आपल्याला पहिले सुरुवातीला लाईनविषयी बोलायचं आहे. लाईनविषयी भरपूर प्रॉपर्ट्या तुम्हाला माहीत आहे, एकदम लहानपणी शिकले तर तुम्ही ही लाईन ए बी आहे, लेंथ ऑफ लाईन कॅन नॉट बी मेजर्ड, लाईन कन्सिस्ट ऑफ इन्फायनाइट नंबर ऑफ पॉईंट्स, बरोबर आहे की नाही. लाईन रिप्रेझेंटेड बाय एनी कॅपिटल्स ऑर त्या ठिकाणी सिंगल ऑर एनी अल्फाबेट्स असं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण वर्ग 11वीमध्ये इक्वेशन ऑफ लाईन पाहिलेले आहे. त्या इक्वेशन ऑफ लाईन 2 डायमेन्शनलमध्ये होत्या. 2 डायमेन्शनलमध्ये त्यामध्ये इक्वेशन ऑफ लाईन बरोबर आहे इन टर्म्स ऑफ पॉईंट स्लोप फॉर्म y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन पाहिलं पासिंग थ्रू ओरिजिन, काय होतं सांगा, y इज इक्वल टू mx. इक्वेशन ऑफ लाईन इंटरसेक्ट फॉर्म y इज इक्वल टू mx प्लस c. इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेक्ट फॉर्म x बाय a प्लस y बाय b इज इक्वल टू 1. इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म x कॉस अल्फा प्लस y साइन अल्फा इज इक्वल टू p. असे भरपूर तुम्ही लाईनचे इक्वेशन पाहिलेले. मला प्लेन शिकण्यासाठी पहिले लाईनचे इक्वेशन माहीत पाहिजे, कमीत कमी 2 फॉर्ममध्ये. आता मला जी लाईन शिकायची ती लाईन मला 3 डायमेन्शनल सिस्टीममध्ये शिकायची असेल, 3 डायमेन्शनलमध्ये अभ्यास करायचा. समजा ही स्केल आहे, ही स्केल जर ब्लॅकबोर्डवर लावलेली असेल किंवा ही लाईन जर ब्लॅकबोर्डवर असेल तर हिचं इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस c असेल. पण ही जी लाईन्स आहे या ठिकाणी अशी प्रेझेंट केलेली आहे, ही कोण्या प्लेनमध्ये सांगता येत नाही. हे इकडचं प्लेन का वरचं प्लेन का इकडचं प्लेन, ही स्पेसमध्ये आहे. मग या लाईनचं व्हेक्टर इक्वेशन कसं काढायचं त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुमची लाईन जर स्पेसमध्ये प्रेझेंट असेल तर त्यावेळेस त्या लाईनचं येणारं इक्वेशन आपल्याला डिटरमाइन करायचं. पहिला जो पॉईंट आहे तो कोणता आहे पहा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉईंट्स अँड पॅरलल टू द गिवन वेक्टर. आपल्याला अशा लाईनचं इक्वेशन काढायचं जी लाईन एका फिक्स पॉईंटमधून पास होते आणि एका वेक्टरला पॅरलल आहे. पहा, त्यांना असं सांगितलं थेरममध्ये काय दिलं पहा, द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ ए अँड पॅरलल टू द वेक्टर बी इज वेक्टर आर इज इक्वल टू ए प्लस लॅम्डा टाइम्स बी. म्हणजे आता मी तुम्हाला जी लाईन दाखवलेली ही स्पेसमध्ये प्रेझेंट आहे, तीच लाईन मला प्लेन ऑफ पेपरमध्ये जर काढायची असेल तर तुम्हाला अशी एक लाईन दिलेली आहे. त्या लाईनचं नाव तुमचं यल आहे, बरोबर आहे. ही लाईन कुठून पास झाली, एका पॉईंटमधून. त्या पॉईंटचं नाव काय, हा ओ, त्या पॉईंटचं नाव असेल तुमच्या ए, बरोबर आहे. याचा पोझिशन वेक्टर ए असेल. सपोज या लाईनवर दुसरा एक पॉईंट प्रेझेंट आहे, त्याचं नाव काय आहे तुमच्या पी, बरोबर आहे. ते जोडलं, त्याचा पोझिशन वेक्टर कोण आहे, आर, बरोबर आहे की नाही. आता तुमची डायरेक्शन बॅलन्स करायची आहे, ही या डायरेक्शनची असेल, या लाईनला एक पॅरलल वेक्टर्स आहे, या लाईनला एक पॅरलल वेक्टर आहे, त्या पॅरलल वेक्टरचं नाव आहे तुमचं वेक्टर बी. त्याचं नाव काय तुमच्या वेक्टर बी. डायग्राममध्येच तुमचं 100% उत्तर दिलं. जसं आपल्याला लाईनचे इक्वेशन काढायचं असते y इज इक्वल टू mx प्लस c, त्यावेळेस त्या लाईनवर इंटरसेक्ट करते y ॲक्सिसला c मध्ये, आणि त्या लाईनवर आपण एक पॉईंट घेतो प्रेझेंट p. मग आपण स्लोपचा फॉर्म्युला लावतो आणि y इज इक्वल टू mx प्लस c प्रूव्ह करतो. त्यास तुमची ही दिलेली जी लाईन आहे डायग्रामवरची, ही स्पेसमध्ये प्रेझेंट आहे. ही कोण्या पॉईंटमधून पास झाली, ए पॉईंटमधून, बरोबर आहे. आपण ओरिजिनपासून ओ ए जॉईन केला, त्याच्यानंतर पी बी दे एनी पॉईंट प्रेझेंट आहे, ओ पीला जॉईन केलं, त्याचं पोझिशन वेक्टर आर आहे. या लाईनला पॅरलल वेक्टर आहे तो तुमचा बी आहे, ए पी जॉईन केला. त्या प्रकारे आपल्याला असा प्रूफ करायचा. काय करायचं पहा, लेट द लाईन यल, पहा लाईन यल पासिंग थ्रू, बोर्डवर पाहून सांगायचं, पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ व्हेक्टर ए, बरोबर आहे. जॉईन काय केलं पहा तुम्ही, जॉईन ओ ए मस्ट बी व्हेक्टर ए. सपोज पी बी द एनी पॉईंट, सपोज पी बी द एनी पॉईंट प्रेझेंट ऑन द लाईन, P with any point present on the line other than A. सर काय म्हटले पहा, P with any point present on the line other than A. Join OP.
ओ पीला सुद्धा तुम्ही जॉईन करा. मग काय येईल पहा, व्हेक्टर ओ पी मस्ट बी इक्वल टू आर. व्हेक्टर ओ पीची किंमत ही तुमची आर आलेली आहे. मग ओ पी बरोबर तुमचा व्हेक्टर आर आला. त्याच्यानंतर ओ ए बरोबर व्हेक्टर त्या ठिकाणी ए आलं. बरोबर आहे. आपण त्या ठिकाणी ए पीला पण जॉईन केलं. सर्व त्या ठिकाणी कळलं तुम्हाला. लाईनला तुमचा पॅरलल व्हेक्टर्स आलेला आहे. लाईनला कोण आहे तुमच्या पॅरलल व्हेक्टर. ड्रॉ लाईन यल पॅरलल. पहा काय म्हटलं सर, ड्रॉ लाईन यल पॅरलल टू व्हेक्टर बी. लाईन यलला पॅरलल व्हेक्टर बी आहे. लाईन यलवर कोण प्रेझेंट आहे, ए पी. दॅट इज याचा अर्थ असेल व्हेक्टर ए पी पॅरलल टू बी. हे बा याचा अर्थ काय, लाईनवर कोण प्रेझेंट आहे, ए पी. तर व्हेक्टर ए पी पॅरलल टू बी याचा अर्थ आहे ए पी हा स्केलार मल्टिपल आहे बीचा. ए पी इज स्केलार मल्टिपल ऑफ बी. तुम्ही जर मागचा वेक्टर शिकलेला असेल, दोन वेक्टर जर एकमेकाला पॅरलल असतील तर ते स्केलार मल्टिपल असतात, हे तुम्हाला 100% माहीत आहे. याचा अर्थ असा येईल ए पी मस्ट बी इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी. हे आलं इक्वेशन नंबर 1. ए पी बरोबर लॅम्बडा टाइम्स बी हे आलं इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय करायचं, ए पीची किंमत काढायची दिलेल्या ट्रायंगलमध्ये. पहा, टू फाइंड ए पी. बरोबर आहे. इन ट्रायंगल, कोणचा ट्रायंगल डायरेक्ट घेतलं तरी चालते. इन ट्रायंगल ओ ए पी. ओ ए पीमध्ये आपल्याला ए पीची किंमत काढायची. काय असेल पहा, वी नो, तुम्हाला काय माहीत आहे, बाय ट्रायंगल लॉ शिकलेले आहे तुम्ही. ट्रायंगल लॉच्या मदतीनं काय झालं पहा, व्हेक्टर ओ ए प्लस व्हेक्टर ए पी इज इक्वल टू ओ पी. 100% ट्रायंगल लॉ. ओ ए प्लस ए पी इज इक्वल टू ओ पी. व्हेक्टर ए पी इज इक्वल टू ओ पी मायनस ओ ए. व्हेक्टर ए पी इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ओ पी. ओ पी इज नथिंग बट आर. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ओ ए. ओ ए इज नथिंग बट ए. इथं आलेलं आहे तुमचं आर मायनस ए. ए पीची किंमत तुमची ही आर मायनस ए एवढी आली. तुमचा जो वेक्टर ए पी आहे तो आर मायनस ए आला. देअरफॉर इक्वेशन 1, तुमचे इक्वेशन 1 कसं असेल ते बोर्डवर पहा. इक्वेशन 1 ए पी बरोबर आर मायनस ए इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी. याला ट्रान्सफर करा. आर इज इक्वल टू व्हेक्टर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी. धिस इज व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. हा शब्द, धिस इज व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन passing through a of a and parallel b and parallel vector b. parallel काय असेल तुमचं, vector b. This is the vector equation of line passing through the point a and parallel to the vector b. म्हणजे मला जर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट एन पॅरलल टू बी विचारलं तर आर बरोबर वेक्टर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी म्हटल्या मला डायग्राम दिसली पाहिजे. जर मला डायग्राम दिसेल तरच मला गणित येईल, नाही तर मला गणित सॉल्व करता येत नाही. स्पष्ट भाषेत ऐका. हे मला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन प्रूव्ह करायचं, मला प्लेन शिकवायचं. प्लेनसाठी मला 2 लाईनची इक्वेशन माहीत पाहिजे. ते माहीत झाल्यावर मी प्लेन शिकवू शकतो. मग वेक्टर इक्वेशन काढण्यासाठी लाईन या पॉईंटमधून पास झाली. ए ऑफ ए हा ए आला. पी विधेयने पॉईंट घेतला, ओ पीला जॉईन केलं, ओ पी बरोबर आलं. आता बी वेक्टर या लाईनला पॅरलल आहे. ड्रॉ लाईन यल पॅरलल टू बी. लाईन यल म्हणजे कोण, ए पी हा बीला पॅरलल असेल. म्हणजे ए पी पॅरलल टू बी म्हणजे ए पी स्केलार मल्टिपल झाला बीचा. म्हणजे ए पी बरोबर कोण आहे, लॅम्बडा टाइम्स बी. लॅम्बडा कोण आहे, स्केलार मल्टिपल. कोण आहे, स्केलार मल्टिपल. ए पीची किंमत डायरेक्ट लिहिली तरी चालते, किंवा ए पी तुम्ही काढणार बाय यूजिंग ट्रायंगल लॉ. हा ट्रायंगल ओ ए पी घ्या. ओ ए प्लस ए पी बरोबर ओ पी. ए पी बरोबर ओ पी मायनस ओ ए. ए पी बरोबर आर मायनस ए. आलेली किंमत पुट करा इक्वेशन 1 मध्ये. आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी. दिस इज द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन और दिस इज द पॅरामीट्रिक इक्वेशन ऑफ लाईन. याला आपण, हा लॅम्बडा पॅरामीटर असतो, याला पॅरामीट्रिक इक्वेशन ऑफ लाईन म्हटलं तरी चालते. पॅरामीट्रिक इक्वेशन ऑफ लाईन, पॅरामीट्रिक इक्वेशन ऑफ लाईन जरी म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा जो वेक्टर इक्वेशन आहे, वेक्टर इक्वेशन ऑल्सो नोन ॲज वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. बरोबर आहे. ऑल्सो नोन ॲज
पॅरामेट्रिक इक्वेशन. त्या इक्वेशनला आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ लाईन असं नाव देतो. म्हणजे वेक्टर इक्वेशनचं दुसरं नाव आहे तुमचं पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ लाईन. दोन नाव येणार, पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक. हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. आता आपल्याला कार्टेशियन इक्वेशन काढायचं. पहा, वेक्टर इक्वेशनवरून तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन माहीत पाहिजे. कोणचं पाहिजे तुम्हाला? आता याचा प्रूफ मी थोडे डिटेलमध्ये सांगेल. आता डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पाहिजे. जे कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. आता ए जो असेल, आता बी वेक्टर आणि पासिंग थ्रू द पॉईंट, आपण त्याला x1 y1 z1 म्हणा. पासिंग थ्रू द पॉईंट x1 y1 z1 अँड पॅरलल टू बरोबर आहे वेक्टर बी जो दिलेला आहे, त्या बीमध्ये आपण त्याचे कोऑर्डिनेट किंवा त्याचे डायरेक्शन रेशो पॅरलल टू द वेक्टर बी, त्याचं जो येणारं उत्तर आहे ते असं आहे. ते पहा, x मायनस x1 बाय ए इज इक्वल टू y मायनस y1 बाय बी इज इक्वल टू z मायनस z1 बाय सी. आता कसा आला याचा सुंदर असा प्रूफ आहे, पण आपण सध्या सांगून नाही राहिलो, किंवा टाईम असेल तर तो बी सांगून देऊ. हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी. आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी. लाईनचं इक्वेशन आलं तर डायग्राम दिसली पाहिजे. डायग्राम दिसली तर इक्वेशन दिसलं पाहिजे. याच्यावरून हे कार्टेशियन इक्वेशन तयार होते. हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता, याला इक्वेशन 1 द्या. सहज प्रूफ दाखवतो मी तुम्हाला याचा. हे पहा, ए आला तुमचा x1 y1 z1 बरोबर का मित्रांनो. ए बरोबर म्हणजे पोझिशन वेक्टर ए आला तुमचा x1i प्लस y1 j प्लस z1 k. एक्स वाय झेड जरी घेतलं तरी x1 y1 z1 घ्या. आणि जो बी आला तुमचा पहा बी, त्या बीला तुम्ही घ्यायचं या ठिकाणी a1i a2j a1i ai प्लस bj प्लस ck. ai प्लस bj प्लस ck. ए बी सी हे डायरेक्शन रेशो आहे लाईनचे किंवा पॅरलल वेक्टरचे. दोघांचे डायरेक्शन रेशो सेम असतात. तो तुमचा बी आला. देअरफॉर इक्वेशन 1. पटकन तुमचं इक्वेशन 1 कसं आहे ते पहा. पटकन पहा इक्वेशन 1. आर बरोबर, आरला तुम्ही xi प्लस वाय जे प्लस झेडके घ्या. आर बरोबर xi प्लस वाय जे प्लस झेडके. प्रूफ सांगायची गरज नाही आहे दादा, पण जाऊ द्या. आता xi प्लस वाय जे प्लस झेडके आला बरोबर आहे. ए म्हणजे कोण आला तुमचा x1i y1 j z1 k प्लस लॅम्बडा टाइम्स कोणाला पहा लॅम्बडा टाइम्स बी. बी म्हणजे कोण आलं ai bj आणि ck बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. काय आलं पहा xi yj zk शेळक्या x1i y1j बरोबर आहे प्लस z1k प्लस लॅम्बडा ai लॅम्बडा bj लॅम्बडा ck बरोबर आहे. आय आय जे जे के के काढा. xi yj zk इथं आलं माझं x1 प्लस ए लॅम्बडा सो मेनी आय. x1 प्लस ए लॅम्बडा हे काय आय आय x1 प्लस ए लॅम्बडा y1 प्लस बी लॅम्बडा आणि z1 प्लस सी लॅम्बडा सो मेनी के बरोबर. मी आय आय जे जे के के इक्वेट केले. डायरेक्ट सांगू राहिलो तुम्हाला. इक्वेट केल्यानंतर बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स, बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स, वेक्टरच्या इक्वॅलिटीनं काय तयार झालं पहा xi इज इक्वल टू x1 प्लस ए लॅम्बडा. आय आय ड्रॉप करा. हे बा हा आय ड्रॉप करा. x बरोबर x1 प्लस ए लॅम्बडा इम्प्लाइज दॅट x मायनस x1 बरोबर ए लॅम्बडा implies that x minus x1 upon a बरोबर लॅम्बडा. सिमिलरली काय आलं पहा सिमिलरली y is equal to y1 plus b लॅम्बडा implies that y minus y1 बरोबर b लॅम्बडा implies that y minus y1 upon b बरोबर लॅम्बडा. लास्टवाला काय आलं पहा z is equal to z1 plus c लॅम्बडा implies that z minus z1 बरोबर c लॅम्बडा implies that z minus z1 upon c बरोबर लॅम्बडा. तुमचं हे तिन्ही लॅम्बडा 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 इक्वेट करा. ते जर इक्वेट केलं तर काय आहे ते पहा. ते तिन्हीच्या तिन्ही जर इक्वेट केले तुम्ही तर असं उत्तर येते x मायनस x1
अपॉन ए बरोबर वाय मायनस y1 अपॉन बी बरोबर झेड मायनस Z1 अपॉन सी. दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी. जसं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी आर बरोबर ए प्लस लॅम्डा टाइम्स बी असते, तसंच तुमचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी काय असते सांगा. एक्स मायनस x1 बाय ए वाय मायनस y1 बाय बी झेड मायनस Z1 बाय सी. कसं आलं. आरची किंमत xi प्लस yj प्लस झेडके घेतली, एची किंमत x1i प्लस y1j प्लस Z1k घेतलं, ए बरोबर बी बरोबर हा ai प्लस bj प्लस ck घेतलं. आलेल्या किमती इक्वेशन 1 मध्ये टाकल्या, इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स अप्लाय केलं आणि रिक्वायर्ड इक्वेशन तयार झालं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स हा कन्सेप्ट शिकायचा आहे. आपल्याला अशा लाईनचं इक्वेशन शिकायचं जी लाईन 2 पॉईंटमधून पास होते. तसं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी याचे नंबर ऑफ प्रॉपर्टीज आहे. आपण त्या प्रॉपर्टी पाहिल्याच नाही, फक्त वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन तुम्हाला मी सांगितलं, त्याचे प्रूफही सांगितले, पण अजून त्याच्या जवळपास 6 ते 7 प्रॉपर्ट्या असतात. त्याचं डिस्कशन आपण नंतर करणार आहे. आता आपल्याला दिलेलं आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स. इथं थेरम दिलेला आहे पहा. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ ए. काय म्हटलं सर. The equation of line passing through the point A of A and P of B, then the equation of line must be equal to R बरोबर A plus lambda times B minus A. समजा तुमची ही एक लाईन ही स्पेसमध्ये प्रेझेंट आहे. ही लाईन एका पॉईंटमधून पास झाली, त्याचं नाव आहे तुमच्या A of A असं इमॅजिन करा आणि या ओ एला जॉईन करा. डबल ही लाईन दुसऱ्या पॉईंटमधून पास झालेली आहे, त्याचं नाव आहे तुमचं बी आणि ओ बीला सुद्धा जॉईन करा. तुमची दिलेली लाईन ही 2 पॉईंटमधून पास झाली, तो म्हणजे एक ए ऑफ ए बी ऑफ बी तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेला आहे. आता काय करा, सपोज या लाईन ए बीवर तिसरा एक पॉईंट प्रेझेंट आहे, त्याचं नाव पी आहे. त्याचं नाव काय पी. समजा ए बी सोडून डबल एक प्रेझेंट आहे, त्याचं नाव पी आहे, त्याला जॉईन करा आणि त्याला नाव द्या तुम्ही ओ पी. आणि त्या ओ पीची किंमत तुमची वेक्टर आर, हा तुमचा वेक्टर ए, हा वेक्टर बी. त्यावेळेस त्या लाईनचं येणारं इक्वेशन आपल्याला डिटरमाइन करायचं. तुम्हाला लाईन आणि प्लेन जर समजून घ्यायचं असेल, तुम्हाला डायग्राम समजणं महत्त्वाचं आहे. डायग्राम जर समजला तर 100% तुम्हाला इक्वेशन समजेल, नाही इक्वेशन समजणार नाही. तुमची दिलेली लाईन ए आणि बी मधून पास झाली, ते बोर्डवर दिसून राहिलं तुम्हाला. पहा, लेट अ लाईन बरोबर आहे का पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. कंडिशन बदलली. मागच्यामध्ये आपल्याला 1 पॉईंट्स होता, इथं 2 पॉईंट दिला. त्यामध्ये पॅरलल होतं, इथं पॅरलल नाही आहे. कंडिशन बदलली, सगळं बदल. लाईन तीच आहे पण वेगळ्या पद्धतीने लाईन डिटरमाइन करायची. लेट अ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स ए अँड बी बरोबर आहे. जॉईन बोर्डवर पहा तुम्ही ओ ए अँड ओ बी. ओ ए आणि ओ बी जॉईन करा. देअरफॉर वेक्टर ओ ए बरोबर ए, वेक्टर ओ बी बरोबर बी as shown above. P be the any point on the line. P be the any point on the line. P हा असा एक पॉईंट प्रेझेंट आहे, तो जो लाईनवर दिलेला आहे. मग काय करायचं तुम्हाला, जॉईन ओ पी करायचं. जॉईन ओ पी म्हणजेच वेक्टर ओ पी बरोबर किती आलं आर. पहा, तुमची दिलेली लाईन स्पेसमध्ये प्रेझेंट आहे. स्पेस दाखवण्यासाठी मी एक्स वाय झेड ॲक्सिस तयार केला, 3 डायमेन्शनल सिस्टीम तयार केली. ती तयार केल्यानंतर लाईन 2 पॉईंटमधून पास झाली. तुम्हाला बोर्डवर दिसून राहिलेलं आहे, एक ए ऑफ ए दुसरा बी ऑफ बी आहे. लाईनवर डबल एक पॉईंट प्रेझेंट आहे, त्या पॉईंटचं नाव आहे तुमच्या पी. त्या ओ पीला जॉईन केलं, तो आला आर. तुम्हाला बोर्डवर दिसून राहिलं बरोबर आहे. आता तुमचा ए पी बी हे तिन्ही कोलिनियर पॉईंट्स आहे. पहा, ए पी बी आर कोलिनियर पॉईंट्स. हे तुमचे दिलेले कोलिनियर पॉईंट्स आहे बरोबर आहे. वी नो, तुम्हाला माहीत आहे की दिलेल्या पॉईंटमधला जर मला ए पी काढायचा असेल तर ट्रायंगलला लावायची गरज पडत नाही, लावला तरी चालतो.
तो काय येतो पहा ए पी बरोबर आर मायनस ए येतो. आणि तुमचा जो ए बी आहे व्हेक्टर ए बी, त्या व्हेक्टर ए बीची किंमत तुमच्या बी मायनस ए हे तुम्हाला माहीत आहे. पहा ए पी बी हा कोलिनियर आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला ए पी बरोबर काय, मागच्या ह्याच्यात मी ट्रायंगलला लावला, ह्याच्यात बी लावलाच चालतो, मी आता लावून नाही राहिलो. ए पी बरोबर डायरेक्ट आर मायनस ए येतो. आणि माझा जो ए बी बरोबर आहे तो येतो बी मायनस ए. ए पी बी हे तिन्ही कोलिनियर आहे. याचा अर्थ ए पी अँड ए बी आर स्केलार मल्टिपल. पहा ए पी बी आर कोलिनियर, देअरफॉर ए पी अँड ए बी आर स्केलार मल्टिपल टू इच अदर. तुम्ही बोर्डवर पहा ए पी घ्या का पी बी घ्या, पण दोन्हीपैकी एक घ्या. मग मी ए पी घेतला, त्याच्यानंतर मी ए पीचा संबंध ए बीशी लावला किंवा पी बीचा संबंध ए बीशी लावला, कोणाशी लावलाच चालतो. मग या ठिकाणी ए पी आणि पी बी, ए पी आणि ए बी हे एकमेकाचे स्केलार मल्टिपल आहे. हे कोलिनियर असल्यामुळं स्केलार मल्टिपल आले. आत्ता डेफिनेशन पाहिली तुम्ही कोलिनियर व्हेक्टरची. याचा अर्थ आहे व्हेक्टर ए पी बरोबर आहे, या ठिकाणी व्हेक्टर ए पी बरोबर लॅम्बडा टाइम्स ए बी कोलिनियर असल्यामुळं ते एकमेकाचे स्केलार मल्टिपल आहे. ए पी बरोबर कोण आहे पहा आर मायनस ए, लॅम्बडा बरोबर ए बी बरोबर कोण आहे बी मायनस ए. काही थेरम गिरम शिकवायची गरज नाही, लहान पोरासारखा थेरम आहे. कोलिनियर म्हणजे स्केलार मल्टिपल आहे झालं. पॅरलल आहे म्हणजे स्केलार मल्टिपल आहे. सगळ्याचा अर्थ मी अगोदर समजून सांगितलेला आहे, तरच पुढं चाललेलं आहे. व्हेक्टरवर तयार झालेलं आहे. एला ट्रान्सफर करा, आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी मायनस ए. हे झालं तुमचं व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. याला तुम्ही अजून सिम्प्लिफाईड करू शकता. आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी मायनस लॅम्बडा टाइम्स ए. याला लिहू शकता आर बरोबर या ठिकाणी ए कॉमन जर काढला असेल तर 1 मायनस लॅम्बडा इंटू ए प्लस बी. म्हणजे हे पण इक्वेशन करेक्ट आहे, हे पण इक्वेशन करेक्ट आहे आणि हे पण इक्वेशन करेक्ट आहे. म्हणजे आपण जे टिकमार्क केलेले ते टिकमार्कपेक्षा कोणचंही इक्वेशन आपण यूज करू शकतो. मी इक्वेशन यूज केलं आर बरोबर व्हेक्टर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी मायनस ए. दिस इज द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, दिस इज द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. हे आणि हे इक्विव्हॅलंट आहे, कोणचंही वापरा. दिस इज काय म्हणता सर व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू हा बाळा ए ऑफ ए अँड बी ऑफ बी. हे तुमचं व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ ए अँड बी ऑफ बी, दॅट इज आर इज इक्वल टू व्हेक्टर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी मायनस ए. हा तुमचा प्रश्न आहे. हेच तुम्हाला कार्टेशियनमध्ये तयार करायचं असेल, कार्टेशियन इक्वेशन काय म्हटले सर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, विथ प्रूफही देऊ शकतो मी, प्रूफची गरज नाही. पासिंग थ्रू ए ऑफ x1 y1 z1 बी ऑफ x2 y2 z2. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए ऑफ x1 y1 z1 बी ऑफ x2 y2 z2 इज काय आलं पहा x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. अपॉन कितीला बाळांनो z2 मायनस z1. जर मला प्लेन शिकायचं असेल तर मला लाईनचे 2 इक्वेशन माहीत पाहिजे, एक व्हेक्टर एक कार्टेशियन फॉर्ममध्ये. पहा व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स पटकन म्हणायचं आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी मायनस ए. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स पटकन म्हणायचं एक्स मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. उरलेल्या लाईनच्या प्रॉपर्ट्या आपण नंतर घेणार आहे. आता या लाईनवरून आपण प्लेनवर उडी मारणार आहे. इक्वेशन ऑफ प्लेन, प्लेन काय असते, प्लेनचे इक्वेशन काय,
कोणचं प्लेन, प्लेन कशाला म्हणायचं, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय, कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काय, याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. समजा हे जर मी तुम्हाला पुस्तक दाखवलेलं असेल तर या पुस्तकाला मी प्लेन असं म्हणतो. हा पुस्तक पहा दिसते तुम्हाला असं सरळ, हे तुमचं प्लेन आहे. आता हे प्लेन स्पेसमध्ये असेल त्यावेळेस त्याचं येणारं इक्वेशन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला जो व्हाईट बोर्ड दिसतो तुमचा तो पण तुमचा प्लेन जनरेट करतो, तो पण तुमचा काय जनरेट करतो, प्लेन. आणि त्या प्लेनचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे पहा ही वरची रेष आणि खालची रेष जर पाहिली तर तिथं प्लेन तयार होते. म्हणजे आपलं प्लेन कुठं कुठं तयार होते ते बी आपल्याला इनडायरेक्ट सांगता येऊन राहिलं. पहा इक्वेशन ऑफ प्लेन तयार करायच्या अगोदर प्लेनचं इंट्रोडक्शन. अ प्लेन इज अ सरफेस सच दॅट लाईन जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन इट्स लाईज एंटायरली ऑन इट. म्हणजे समजा ही जर लाईन केली आणि ही लाईन जर माझी या ब्लॅकबोर्डवर दिसत असेल, व्हाईट बोर्डवर दिसत असेल, त्याला मी प्लेन असं म्हणणार. काय म्हणणार बाळा, प्लेन. हे बा, अ प्लेन इज अ सरफेस सच दॅट लाईन जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन इट्स लाईज एंटायरली ऑन इट. म्हणजे तुमची दिलेली लाईन पूर्णपणे त्यामध्ये जर एंटायर झालेली असेल, लाय झालेली असेल, त्याला तुम्ही प्लेन असं म्हणतात. प्लेनचं उदाहरण व्हाईट बोर्ड, प्लेनचं उदाहरण पुस्तक, बरोबर आहे की नाही, असे भरपूर उदाहरणं आहे. आता प्लेन कसं कसं जनरेट होते त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करू. मी जर तुम्हाला असं म्हटलं ही एक लाईन आहे ही एक लाईन पॅरलल आहे तर खरंच या पॅरलल लाईनला जोडा बरं, तुमचं प्लेन तयार होते. तर या ठिकाणी सर काय म्हणतात पहा, प्लेन कॅन बी डिटरमाइन. प्लेन कसं तयार होते हे पहा, टू इंटरसेक्टिंग लाईन्स, दोन इंटरसेक्टिंग लाईन्स. समजा ही एक लाईन आली आणि ही एक लाईन, ही लाईन जर इंटरसेक्ट झाली तर या ठिकाणी ती लाईन प्लेन तयार करते. म्हणजे ही लाईन असेल, ही एक लाईन असेल, ती जर इंटरसेक्ट झाली तर त्या ठिकाणी कशी इंटरसेक्ट होते आपल्याला माहीत नाही, प्लेन डेव्हलप्ड होते. काय डेव्हलप्ड होते भैया, प्लेन. हा क्रॉस नाही आहे, पहा इकडं ज्ञानू, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ही जर इंटरसेक्ट झाली तर या ठिकाणी प्लेन डेव्हलप होते. पहिला पॉईंट. दुसरा पहा, दोन पॅरलल लाईन्स आहे, ह्या दोन्ही पॅरलल लाईन असतील तर त्या ठिकाणी प्लेन डेव्हलप होते. हा व्हाईट बोर्डची वरची कडा, ह्या व्हाईट बोर्डची खालची कडा, याच्या मधात जे तयार झालं त्याला तुम्ही प्लेन असं म्हटले. तिसरा प्रकार दिलेला आहे तुमचा लाईन अँड पॉईंट आउटसाईड इट. अ लाईन अँड पॉईंट आउटसाईड इट. समजा या ठिकाणी हा एक प्लेन आहे व्हाईट बोर्ड आणि मी उभा पॉईंट आहे, बरोबर आहे की नाही, तर याच्यापासून सुद्धा सॉरी हा ब्लॅकबोर्डमधली एक लाईन आहे आणि मी पॉईंट आहे, त्या ठिकाणी सुद्धा प्लेन जनरेट होते. कसं जनरेट होते पहा, समजा ही जर तुमची लाईन आहे मी जर एक पॉईंट आहे मला जोडलं तर त्या ठिकाणी प्लेन तयार होते. पहा ना, ही तुमची लाईन आहे, हा पॉईंट आहे, याला जोडलं तर असा जो टी तयार होतो म्हणजे त्या ठिकाणी प्लेनची डेव्हलपमेंट होते. अ लाईन अँड पॉईंट आउटसाईड इट. फक्त पॉईंट जर बाहेर असेल तरी त्या ठिकाणी प्लेनचं जनरेशन होते. चौथा प्रकार दिला थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स. तुम्ही कोणचे तीन नॉन कोलिनियर पॉईंट्स घ्या आणि त्याला जॉईन करा, तुमचा प्लेन डेव्हलप होतो. दादा प्लेन काय ते तुम्हाला सांगितलं. प्लेन कसा तयार होतो, इंटरसेक्टिंग लाईनपासून. प्लेन कसा तयार होतो, पॅरलल लाईनपासून. एक लाईन आणि पॉईंट जर आउटसाईडमध्ये असेल दादा, पण ती लाईन स्पेसमध्ये असली पाहिजे. तिसरा पॉईंट लक्ष द्या, तुमची दिलेली लाईन जर स्पेसमध्ये असेल आणि पॉईंट आउटसाईडले असेल त्यावेळेस तो प्लेन जनरेट तयार करेल. तुमच्या दिलेले तीन पॉईंट जर नॉन कोलिनियर असतील, ते नॉन कोलिनियर जॉईंट जर केले तर आपल्याला प्लेन तयार होतो. प्लेन शिकताना सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नॉर्मल असतो. मुलांना कळतच नाही भाऊ, किती समजून सांगा त्याला नॉर्मल शब्द क्लिअर होत नाही. म्हणजे पहिले आपण प्लेन कशाला म्हणायचं, प्लेन कसं जनरेट होते आणि नॉर्मल काय याचाच पहिला अभ्यास करणार, नंतर त्याच्या इक्वेशनचा अभ्यास करणार आहे. पहा, अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन is called normal to the plane. A line perpendicular to the plane is called normal to the plane. जी लाईन प्लेनला परपेंडिक्युलर असते त्या लाईनला नॉर्मल म्हणा. हा तुमचा बोर्ड आहे, त्याला तुम्ही प्लेन म्हटलं आणि या ठिकाणी तुमची एक लाईन घेतली आणि ती लाईन जर अशी परपेंडिक्युलर असेल, एक ओरिजिनल ही फिगर आहे पहा, ओरिजिनल हा ब्लॅकबोर्ड प्लेन आहे आणि ही लाईन तुमची परपेंडिक्युलर आली, इथं तुमच्या 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला असेल तर ही जी लाईन असते ही दिसून राहिली तुम्हाला, त्या लाईनला तुमचा नॉर्मल असं म्हणतात. काय म्हणतो तुमचा नॉर्मल. दादा समजलं का, जी लाईन प्लेनला परपेंडिक्युलर असते तिला नॉर्मल असं म्हणतात. म्हणजे हा प्लेन आहे,
ही लाईन आहे, ही जर या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार करत असेल त्याला मी नॉर्मल असं म्हणतो. पहा इकडं, अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन इज कॉल्ड नॉर्मल टू द प्लेन. अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन इज कॉल्ड नॉर्मल टू द प्लेन. याला आपण नॉर्मल टू द प्लेन असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, आत्ता जी फिगर काढली तीच फिगर, हे प्लेन आहे तुमचं. पहा शांततेने पहा, हे प्लेन आहे आणि मी काय केलं, या प्लेनवर एक परपेंडिक्युलर टाकला, अशा टाईपचा परपेंडिक्युलर टाकला. जो परपेंडिक्युलर टाकला इथे 90 डिग्री तयार झाला त्याला मी नॉर्मल म्हणतो. हे विसरू नका, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर आहे. अजून आता आपल्याला काही वेगवेगळे पॉईंट्स विषयी पाहायचं. आपण त्या प्लेनवर कितीतरी नॉर्मल टाकू शकतो. म्हणजे हा तुमचा प्लेन आहे, हा असा नॉर्मल असेल, इकडचा नॉर्मल असेल, इकडचा असेल, कितीही नॉर्मल टाकू शकतो. हे पहा, अ प्लेन हॅज अ सेव्हरल नॉर्मल्स, दे ऑल हॅव द प्रपोर्शनल टू द डायरेक्शन रेशो. म्हणजे प्लेनले कसे नॉर्मल्स असतील तुमच्या, पहा हे वाचा तुमचं, प्लेन हॅव सेव्हरल नॉर्मल्स. डिक्शनरी मिनिंग पाहून घ्या. आपण प्लेनला नंबर ऑफ नॉर्मल काढू शकतो. तुम्ही जे नॉर्मल्स काढले कोणचे बी ते नॉर्मल, दे ऑल हॅव द प्रपोर्शनल टू द डायरेक्शन रेशो. कोणचाही नॉर्मल काढला त्या नॉर्मल हा प्रपोर्शनलमध्ये असेल. कोणाला, आर प्रपोर्शनल टू द डायरेक्शन रेशो. दे ऑल हॅव द प्रपोर्शनल टू द डायरेक्शन रेशो. तुम्ही जे प्लेनला वेगवेगळे नॉर्मल्स काढतात ते नॉर्मल्स, दे ऑल हॅव द प्रपोर्शनल टू द डायरेक्शन रेशो. त्या डायरेक्शन रेशोला ते प्रपोर्शनल असतात असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. आता त्याच्या पुढं काय आलं पहा, वी रिक्वायर्ड ओनली डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल. आपल्याला फक्त डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मलची गरज पडते. वी रेफर अ नॉर्मल ॲज द नॉर्मल टू द प्लेन. म्हणजे आपण नॉर्मलचे डायरेक्शन रेशो जर काढले तेच आपण प्रपोर्शनमध्ये घेतले तर आपल्या प्लेनचे डायरेक्शन रेशो भेटतात. हे बघा, वी रिक्वायर्ड ओनली डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल. म्हणजे तुम्हाला प्लेनचे डायरेक्शन रेशो काढायचे नाही, तुम्हाला नॉर्मलचे डायरेक्शन रेशो काढायचे. ते कसे काढायचे ते 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये लाईनमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आता तुम्ही जर XY प्लेनमध्ये असाल तर त्याचे डायरेक्शन रेशो काय हे तुम्हाला सांगता येते. पहा मित्रांनो, काय म्हटलं, XY प्लेनमध्ये असेल किंवा तुम्ही YZ प्लेनमध्ये असाल किंवा XZमध्ये प्लेस असाल, तुम्हाला डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल सांगता येतात. जर मी XY प्लेनमध्ये असेल तर डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल काय असतात झालेलं आहे. XY प्लेन असेल तर 0 0 1, YZ प्लेन असेल तर YZ प्लेन असेल तर नॉर्मलचे डायरेक्शन रेशो YZ का ते असतील तुमचे YZ, म्हणजेच ते असेल 1 0 0. ते काय असेल तुमचं 1 0 0. आणि ZX प्लेन असेल तर ZX प्लेन असेल 0 1 0. म्हणजेच तुमचं डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल तुम्ही डिटरमाइन करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए पॅरलल टू बी, पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स, वेक्टर पार्टिशन आणि प्लेनचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं. याच्यानंतरच्या पिरियडमध्ये आपण प्लेनच्या इक्वेशनचा अभ्यास करणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपण वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन याचा अभ्यास आपण नेक्स्ट पिरियडमध्ये करणार आहोत.